महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या 8 दिवसापूर्वी एसटीमध्ये 15% दरवाढ त्या ठिकाणी सुचवली। या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं की दरवाढ झाली आणि महाराष्ट्र राज्य एसटी प्राधिकरणाने परिवहन मंत्र्यांना देखील या संदर्भामध्ये विश्वासामध्ये घेतलं नाही। कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की एसटीची अवस्था अत्यंत खराब असताना ही दरवाढ करणे अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे एक प्रकारे या महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांमध्ये देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी एसटीच्या दरवाढीबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही। 15% दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे। एकीकडे संपूर्ण महिला वर्गांना त्या ठिकाणी एसटी बसेस त्या ठिकाणी फ्री करत असताना जे सर्वसामान्य नागरिक एसटीने प्रवास करतायत त्यांना 15% दरवाढ या ठिकाणी केलेली आहे। मुळातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व एसटी डेपो हे भंगारामध्ये निघालेले आहेत। अत्यंत वाईट अवस्था संपूर्ण एसटी डेपोची झालेली आहे। आपण धुळे जिल्ह्याचा जर विचार जर केला तर धुळे जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व 5 तालुक्यामधले डेपो हे अत्यंत खराब अवस्थेमध्ये झालेले आहेत। गेल्या 3 वर्षापासून आपल्या धुळे शहराचं बस स्थानक हे उकिरड्यासारखी त्याची अवस्था झालेली आहे। त्या बस स्थानकावरती सुविधा देण्याच्या ऐवजी या ठिकाणी एसटीने दरवाढ जी केली ती अत्यंत अन्यायकारक आहे। एसटीच्या सर्व बस डेपोचं नूतनीकरण आज आवश्यक आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या गेल्या वर्षानुवर्ष देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।